तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही सगळे निघालो चाकणला गणपती आणि देखावे पाहण्यासाठी। तिथे पोहोचल्यावर गाडी पार्किंगला लावून आम्ही मुख्य पेठेत आलो। आम्ही थोडे लवकर गेल्यामुळे गर्दी जरा कमी होती। इथून पुढे गर्दी वाढणार होती कारण शनिवारचा दिवस होता। अजून देखावे चालू व्हायला पण बराच वेळ होता। थोडे पुढे गेल्यावर एका मंडळाच्या गणपतीचे दर्शन आम्हाला झाले। तिथे आरतीची तयारी चालू होती, त्यामुळे आम्ही सगळे आरतीला थांबलो। आरती झाल्यावर आरती घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती। ही बाप्पाबद्दलची लोकांची भक्ती पाहून मन भारावून गेले। पण नंतर मला समजले ती गर्दी आरती घेण्यासाठी नाही, तर तिथे वाटत असलेल्या पिशव्या घेण्यासाठी झाली होती। तिथले डेकोरेशन, मंडळाने घातलेला मंडप, लाइटिंग, रोषणाई हे पाहून लहान पोरं भारावून गेले होते। मंडळाने सादर केलेले जिवंत देखावे, सादरीकरण मन प्रसन्न करणारे होते। आम्ही सगळे घरून जेवण करून गेलो होतो, तरी बच्ची कंपनीला खूप जोराची भूक लागली। मग त्यांची भूक मिटवून आम्ही इतर गणपती व देखावे पाहण्यासाठी फिरायला लागलो। मग हा शेवटचा गणपती पाहून आम्ही परत घराकडे निघालो आणि बाप्पाला एक प्रार्थना केली, तुझ्या पुढचा हा झगमगाट, ही विद्युत रोषणाई यामागे पण चालू होती आणि यापुढे पण चालू राहील। फक्त तू यांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाश टाकशील हीच सदिच्छा। धन्यवाद।